नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आज व्यासपीठावरचे सर्व नेते मंडळी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे। खऱ्या अर्थानं आज ज्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण ते स्वतः उमेदवार आहेत आणि त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमामधून त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी आणि अनिल भाऊंच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातला सदस्य उभा आहे। या नात्यानं त्यांनी आज आपल्या प्राचार्यासाठी वेळ काढला। ते या राज्याचे उद्योग मंत्री आणि आमचे वडील बंधू आदरणीय उदयजी सामंत साहेब, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सुशांत भाऊ देवकर आणि आदरणीय सुहास पाटील साहेब, या दोघांचंच नाव घेतो मी, आणि दादासाहेब बघा तुम्हाला कळले मला कोणाकोणाच पाटील काय। मी याच्यापेक्षा बाकी कोणाची नावं घेणार नाही। व्यासपीठावरचे सर्व प्रमुख मंडळी आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादावरती या निवडणुकीची मी उमेदवारी केली, ते समोर उपस्थित सर्व अनिल भाऊंच्या वरती, आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ सहकारी, सर्व माझे युवक सहकारी, सर्व माझ्या माता भगिनी, पत्रकार बंधू, सामंत साहेब तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि राज्याचा उद्योग मंत्री, कॅबिनेट मंत्री कुठल्या तरी मोठ्या गावामध्ये सभा व्हावी असं तुम्हाला सुद्धा अपेक्षित होतं। आधी माझं मन सुद्धा तसंच म्हणत होतं की एका मोठ्या गावामध्ये सभा व्हावी, पण मी तुमची सभा निवडत असताना खानापूर निवडली। त्याला त्या पाठीमागचा माझा काहीतरी हेतू आहे, त्या पाठीमागं माहिती माझे काहीतरी प्लॅन आहे, म्हणून आम्ही तुम्हाला गाडीत बसताना सांगितलं साहेब छोटं गाव आहे, पण या गावामध्ये झालेला निर्णय ह्या मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यात पोचतो, कारण संपत नानांचं गाव आहे। त्यांनी अनेक वर्ष या गावावर या मतदारसंघावरती त्यांनी नेतृत्व केलं होतं। त्यामुळे तुम्ही इथं आल्यानंतर आम्हाला जी अपेक्षित आहे ती करून देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी, या नात्यानं आम्ही तुम्हाला या छोट्या गावामध्ये सभेला बोलवलंय। अनेक लोकांनी तुम्ही येण्यापूर्वी मनोगत व्यक्त केलं, सुशांत देवकरनी मनोगत व्यक्त केलं, आमच्या सुहास पाटील साहेबांनी मनोगत व्यक्त केलं, सुहास नानांनी केलं, राजाभाऊंनी केलं, तुम्ही येण्यापूर्वी काही लोकांनी मनोगत व्यक्त केलं। आणि ह्या मतदारसंघामध्ये कृष्णेच्या पाण्याबरोबर ज्या ज्या गावामध्ये इतर ज्या कामांचं काम झालंय ती कामं सगळी मांडण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या नेते मंडळींनी केला। साहेब, मी एकमेव उमेदवार असा आहे की ह्या मतदारसंघातल्या सगळ्या गावामध्ये जाऊन आलो। मी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही मला देणारच आहात असं गृहीत करून मी जवळपास या मतदारसंघामध्ये एक ना एक गाव त्या ठिकाणी भेटून त्यांना सगळ्या गावातला आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न केला। साहेब, आता थोडंसं राजकारणामध्ये असं झालंय, पूर्वी काही बोलत तर चालत होतं, आता आपल्या बरोबर निवडणूक आयोगाचा एक कॅमेरा असतो, माझ्या स्वतःचा सोशल मीडियाचा एक कॅमेरा असतो, विरोधकांचा कॅमेरा असतो, आणि समोर बसलेली माणसं ऐकण्यापेक्षा कॅमेरा शूटिंग जास्त करत असतात। त्यामुळे आपण काय बोलतोय हे त्या रेकॉर्ड आयुष्यभर राहतं। त्यामुळे बोलताना इतकं जबाबदारीनं आणि खरं खरं बोलावं लागतं। आता नाना खोटं बोलायचे दिवस गेले। जसं तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये सांगितलं की या खानापूर शहराला अनिल भाऊंच्या माध्यमातून 70-80 कोटी रुपये दिले गेले। निवासस्थानं आमचे साक्षीदार आहेत। आम्ही 21 गावामध्ये, तासगाव तालुक्यामध्ये फिरताना किंवा प्रत्येक गावामध्ये फिरताना माझं मनोगत चालू असताना मी समोर बसलेल्या त्या गावच्या सरपंचाला किंवा त्या गावच्या नेत्याला माझ्या जाहीर भाषणामध्ये विचारले की पाणी सोडून तुमच्या गावामध्ये काय काम झाले, आणि समोर बसलेला सरपंच उठून सांगत होता छोटं गाव असेल तर सांगायचं की 5 कोटी रुपये दिले त्या 3 वर्षात, कोण सांगायचं 7 दिले, नाना तुमच्या गावाला तुमच्या सरपंचाने 8.5 कोटी सांगितले, 9 कोटी, असं प्रत्येक गावामध्ये रुजवात घालून दिली मी। म्हटलं ठीक, कॅमेरा शूटिंग करा, सांगा की नुसतं पाण्यावर काम केलेलं नाही, तर प्रत्येक गावामध्ये ह्या मतदारसंघामध्ये काम केले। आळसरमध्ये गेल्यानंतर आमच्या आळसरचा तरुण सरपंच भाषणाला उठला, त्याने मला सांगितले की मी आज भाषण करणार आहे, त्याने यादी घेऊन आला होता, मला मी आधी कामं वाचून दाखवतो, कामं वाचून झाल्यानंतर मी दमलोय म्हणला बसतो। 50 कोटी रुपये
आळसणसारख्या गावाला आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये पाण्याबरोबर त्या मतदारसंघातल्या प्रत्येक गोष्टीचा त्या गावामधला विकास कामाची भूमिका घेऊन आपण या ठिकाणी समाजकारण करण्याचा प्रयत्न करतोय. मी प्रत्येक गावात सांगितलं की ह्या 20 वर्षामध्ये झालेल्या कामांची तुमच्या गावात यादी करा. ज्याचं काम झालं पुढे या, चंद्रशेखर पुढे या. ज्याचं काम झालं, ज्या नेत्यानं तुमच्या गावामध्ये काम दिले त्या नेत्याचं नाव त्या कामासमोर घेण्याचा प्रयत्न करा आणि ज्या नेत्याचं काम जास्त आहे त्याला सगळ्यात जास्त मतदान करा असं मी प्रत्येक गावामध्ये आवाहन केलं. आणि अशा काळाची सुरुवात होत आहे. कारण 100 कामं झाली असतील तर 98 कामं आपल्या पार्टीचे. एखादं दुसरंच काम ते पण 10 वर्षामध्ये ती पण टक्केवारी अमुक तमुक ह्याच्यामध्ये आता सगळं वाहून गेले. पण असं असताना दुर्दैवानं आज या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना साहेब काही संस्कार आहेत ते गेलेल्या माणसावरती कुणी टीका करू नये असं आपल्याला एक संस्कार आहे. पण आजही अनिल भाऊंना जाऊन 8 महिने झाल्यानंतर सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये ह्या निवडणुकीच्या निमित्तानं फक्त भाऊंच्यावरती टीका करायची एवढी एकच भूमिका घेऊन आज राजकारण केलं जाते. त्यांना दोष पण देता येणार नाही मला. कारण आज खानापूरमध्ये येऊन सांगायचं काय ना, काय केले म्हणून सांगायचं, कुणाला भेटलेत म्हणून सांगायचं, 5 वर्षामध्ये कुणाचं दुखणं बघितलं नाही म्हणून सांगायचं, काय काम केलं नाही, कुणाला भेटले नाही, कुणाच्या सुख दुःखामध्ये नाही, कशातच नाही. मी विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. मी नाव सांगणार नाही तुम्हाला, 23 तारखेला त्या कार्यकर्त्याचं नाव सांगेन. जांभुळीमध्ये मी एका कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला गेलो. तिथं त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्याकडे प्रवेश करणार आहे, आम्ही पूर्वी त्यांचं काम करतो. मी आपलं त्यांना हार घातला. चहा पिता पिता त्यांनी मला मोबाईल दाखवला. 10 फोन आले आज. मी त्या गावामध्ये एकटा कार्यकर्ता की त्यांचं काम करत होतो म्हणला. 10 फोन आलेत म्हणला. 10 पैकी एकही फोन उचलला नाही. त्याला कारण असं आहे म्हणला, 5 वर्षानंतर पहिल्यांदाच फोन आलाय. मी 5 वर्ष काम केल्यानंतर माझं काय झालंय, मी मेलोय, जिवंत आहे, गावात पार्टी टिकले न टिकले काहीच बघितलं नाही. आणि आज निवडणूक जाहीर झाल्यानंतर मला सलग 10 फोन आले, पण आता फोन घ्यायचा नाही असा निर्णय झालाय. अशी लोक या मतदारसंघामध्ये साहेब आज माझ्या वडिलांच्यावरती आरोप होतो की अनिल भाऊने काही संस्था उभा केला, तुम्ही काही करून ठेवला नाही. वस्तुस्थिती आहे. माझ्या वडिलांचा स्वभाव होता की माझ्या वडिलांनी एकही संस्था करून ठेवली नाही. कारण त्यांचं काम करण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती. ते संपत नारायणच्या मुशीमध्ये तयार झाले. माझ्या वडिलांनी म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये आता साहेब संस्था आणि राजकारण गंमत करायला लागली. सांगायला काय नसल्यामुळं आम्ही कॉलेज काढलं, आम्ही हे काढलं, आम्ही ते काढलं, आम्ही दूध संघ काढला. कुणासाठी काढला? तुमच्या 2 मुलांसाठी. आमच्या समोर बसलेल्या माणसांच्या मुलांचं काय करायचं? माझ्या वडिलांनी काय केलं, स्वतःच्या 2 मुलांची व्यवस्था न करता या मतदारसंघातल्या आम शेतकऱ्याच्या त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये भर पडली पाहिजे ती भूमिका घेऊन काम करायला पाहिजे. मी त्याला जाहीर मार्गात विचारलं की तुम्ही आराबांचा फोटो लावलाय पोस्टरवरती, त्यांची एकही संस्था नाही, त्यांना पण अपयशी राजकारणी म्हणायचं का? तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा पोस्टर लावलाय, त्यांची पण एकही संस्था नाही, त्यांना अपयशी म्हणायचं का? देवेंद्र फडणवीस साहेबांची एकही संस्था नाही, त्यांना अपयशी म्हणायचं? मग आमच्या मुजुमदारांनी सिम्बॉसिस काढलं, त्यांना राजकारणी म्हणायचं का? कर्नाने MIT काढलं, त्यांना राजकारणी म्हणायचं का? गंमत फक्त करायचं चाललंय, गफलत करायची. आणि आम्ही संस्था काढल्या, आम्ही रोजगार, किती रोजगार दिला? 50, 100, 150, 200, 400. माझा तुम्हाला परत प्रश्न आहे, ज्या दिवशी तुम्ही संस्था काढली त्या दिवशी तुमच्या संस्थेवरती कामाला लागलेला मुलगा आज आहे का? कारण असं आहे, इलेक्शन आलं की भरती 6,000 पगार द्यायचा, निवडणूक संपली की 3,000 करायचं, जा म्हणून सांगायचं, 3,000 करायचं, आपोआप सोडून जात. हे सांगत असताना गांधवडच्या सभेमध्ये अमोल नावाचा मुलगा होता, त्याने जाहीर वाटण्यात सांगितलं काय करायचं म्हणलं, भैया 5 आणि 6,000 नोकरी म्हणला, वर्षाला 6 लाखाचं उसाचं बिल करते म्हणला अनिल भाऊच्या जेव्हा महिन्याला 50,000 पगार. तुमच्या संस्थेची आवश्यकता नाही, संस्था काढल्या पाहिजेत, माझं दुमत. आज अनेक भाषणामध्ये प्रत्येक भाषणामध्ये साहेब बोललं जातं, त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोलवलं. आमच्या विरोधकांना सांगायला काय नाही, गोंडच नाव पडले, MNC झाल्या पाहिजे, MNC झाल्या पाहिजे, MNC झाल्या पाहिजे.
MNCs म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या आल्या पाहिजे. मल्टीनॅशनल कंपन्या कुठं आहेत? महाराष्ट्रामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या कुठं आहेत? मुंबई आणि पुणे, अजून कोल्हापूर नाही, सांगली नाही, सातारा नाही, संभाजीनगर नाही. आणि मल्टीनॅशनल कंपन्या आल्या पाहिजे. कशासाठी आल्या पाहिजे? मल्टीनॅशनल कंपन्या येण्यासाठी जे असावं लागतं ना, ते निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या पार्टीने अनिल भाऊ या मतदारसंघामध्ये केला आहे. तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त मल्टीनॅशनल कंपन्या या चेन्नईमध्ये आणि बेंगळुरूमध्ये होत्या. मागच्या वर्षामध्ये प्रचंड पाण्याचा दुर्भिक्ष झाल्यानंतर सगळ्या कंपन्या बंद करून त्यांना वर्क फ्रॉम होम करायला लागलं. साहेब, मी पंचायत समितीचा उपसभापती असताना या सुद्धा गावाला पिण्याचं पाणी टँकर चालू. तुम्हाला कोणाला आठवत नाही मला माहित नाही. नाना, आता माझ्या माता भगिनी एक ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येक घरात बाहेर एक बॅरल ठेवलेला असायचं, त्याला कापड बांधायला असायचं. आणि पंचायत समितीतनं मला बायका सकाळी 6 फोन करायचा, टँकर आणला. कसा टँकर? पिण्याच्या पाण्याचा टँकर गेला की एका माणसाला 20 लिटर पाणी रोज द्यायचं. तर आता तुम्ही माझ्यावर 25 सदस्य होता. त्या प्रत्येक गावामध्ये त्या टाकीमध्ये पाणी सोडताना भांडणं व्हायची आणि ती भांडणं मिटवायला आम्ही यायचं. असा असलेला मतदारसंघ, ह्या मतदारसंघातल्या अनेक गोटे रिकामी होताना सुहास बाबूंना बघितले. आणि दुर्दैवानं ते कालचक्र घालवण्यासाठी अनिल भाऊनी आमदार झाले, ही योजना मांडली. साहेब, 1994 पासून ते 2024च्या त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी योजना पूर्ण होऊन त्यांनी काम केलं. आणि आज आपण काय सुस्थितीमध्ये आहोत ते तुम्ही आम्ही सर्व त्या ठिकाणी जाणतो. साहेबांना बोलायचं कारणच तेवढं आहे. साहेब, ज्या मंडळींनी या योजनेची चर्चा केली, 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं, अनिल बाबा तुमच्याशी खोटं बोलतायत, टेंबू नावाची नदीच नाही, पाणी येणार नाही. भाऊ सांगत होते, यार टेंबू नावाची नदी नाही, कृष्णा नदी आहे, टेंबूच्या गावातनं पाणी होणार. पण त्यांनी पटवून दिलं आणि आमदारकी मिळवली. ह्या योजनेला दिवा स्वप्न म्हणलं. ह्या मतदारसंघातल्या कृष्णेच्या पाण्याचा अपमान केला, तमाम शेतकऱ्यांचा अपमान केला आणि 10 वर्ष आमदारकी भोगली. 20 वर्ष मतदारसंघ मागे घालवला. 14 साली तुम्ही परत शक्ती दिली, परत भाऊ आमदार झाले आणि अशक्य प्राय वाटणारी, दिवा स्वप्न वाटणारी योजना त्यांनी 2017 पर्यंत त्या ठिकाणी पूर्ण करून घेतली. आज चांगला परिणाम आपण बघतो. आम्हाला असं वाटायचं झालं काम, आपली जबाबदारी संपली, टेंबूचे 5 टप्पे संपले. भाऊंच्या डोक्यात ह्या घाट माथ्यावरच्या ज्या गावांना पाणी जात नाही त्या गावांना देण्याचं स्वप्न खिडकीत राहिलं. मी म्हणायचं आता झालंय आपलं काम, नाही म्हणायचे, त्या 42 गावांना आपण 100% काम करून द्यायचं. साहेब, 2019ला या 6व्या टप्प्याची निर्मिती झाली, तत्वता मान्यता झाली आणि सरकार आल्यानंतर काम करू असं ठरलं. पण दुर्दैवानं थोडस अध्यक्ष सूचना लोकसभा असल्यामुळे मी काही ह्या विषयी बोलणार नाही फारसा. पण वेगळं सरकार आलं आणि काम थांबलं. काम थांबल्यानंतर साहेब तुम्ही सगळे हातवर होता, त्या काळात फारसं बोलणार नाही, कारण त्यावेळेचे मुख्यमंत्री आम्हाला सोडा तुम्हालाच भेटत नव्हतं. तो राग निर्माण झाला सगळ्या आमदारांच्या मध्ये. एखादा दुसरा गेला असता, 10 गेले असते तर गोष्ट होती. 50च्या 50 आमदार जातात, त्याला काय तर अडचण असेल. आणि ते गेल्यानंतर आज अनिल भाऊंच्या वरती भाषण करत असताना अनेक लोक गद्दार आहेत, गद्दारगिरी केली, अमुक केलं, तमुक केलं, 50 कोटी दिले, आता 50 कोटी दिले. अनिल भाऊ संपत नानाच्या भूषेत तयार झाले. जो नानांचा स्वभाव होता तोच भाऊंचा स्वभाव होता. पैसे घेऊ शकतात त्यांना माहित नाही. साहेब, अनिल भाऊंनी अजिबात मंत्रिपद मागितलं नाही. हा 6वा टप्पा पूर्ण करून द्या हे साहेबांना सांगितलं, त्यांनी ते मान्य केलं आणि ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. आज 6व्या टप्प्याचं काम चालू झालं. 1 तारखेला तुम्ही सगळे होता, भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यानंतर 3 तारखेला काम चालू झालंय. आज 14 तारीख आहे. तुम्ही जाऊन बघून या, 40% पुदाई झाली. तुमच्या सगळीकडे पायपा येऊन त्या ठिकाणी पडलेत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर परवा दिवशीच्या भाषणात कोणतरी भाषण केलं की ज्यांनी सांगितलं की हा दिवा स्वप्न आहे, त्याच लोकांनी सांगितलं की टेंबू योजनेचा 6वा टप्पा खोटा आहे. आता म्हणलं खोटा कसा काय? शासनाला टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाल्या, काम चालू आहे, मुख्यमंत्र्यांना नारळ फोडलाय. नाही म्हणजे आता हे पायपा निवडणुका झाल्या की माघार नाही ना. आता ते पायपा साहेब किमान 100 कोटी असते. आता ते माघार कसं नाही? आता निवडणुकीपुरतं द्यायचं आणि परत न्यायचं, ही संस्कृती कोणाची? अशा संस्कृतीमध्ये आम्ही वाटलं नाही. पण भाऊंचा आरोप केला. आज तर त्यांनी काल भाषणामध्ये असं सांगितलं की ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल तेव्हा गद्दारांच्या इतिहासामध्ये अनिल भाऊंचं 5 नंबर लावलं, असा काल भाऊंचा आरोप केला. मी त्या गोष्टीला साक्षीदार आहे. आज त्यातला एक साक्षीदार तुमच्या समोर व्यासपीठावरती उभा आहे. या भविष्याच्या काळामध्ये
ज्या ज्या वेळेला ह्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिला जाईल आणि माझ्या वडिलांचं नाव आदरणीय शिंदे साहेबांच्या बरोबर, आदरणीय सामंत साहेबांच्या बरोबर, आदरणीय देसाई साहेबांच्या वरती जाईल, तेव्हा मला अभिमान असेल. तुम्ही कितीही गद्दार म्हणता तर ती गद्दारकीचं कलंक आमच्यावरती नाही, तो गद्दारकीचा कलंक कुणावरती आहे इथं तुम्हाला निकाल त्या दिवशी तुम्हाला स्पष्ट करेल. कारण साहेब ज्यांनी गद्दारकीचा आरोप केलाय त्यांचा ह्या 4 महिन्यातला 5वा पक्ष प्रवेश आहे तुमच्या अध्यक्ष. म्हणजे मला आठवतं 1990 ते 95 काँग्रेसमध्ये होते. 95 ला महायुतीची, कारण ते असं आहे थोडस इतिहासात मलाही जावं लागेल. 95 ला युतीचं सरकार आलं. युतीचं सरकार आल्या त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश केला. युट्याला पाणी पुरवठ्याला भाजपने त्याला पैसे दिले. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, या हातानं कधी या हाताने मतदान केलं, असं त्यांचं भाषण होतं 95 साली. 99 परत लक्षात आलं की परत राष्ट्रवादी काँग्रेस सरकार येणार आहे. त्यांनी भाजप सोडलं आणि राष्ट्रवादी प्रवेश केले. त्यावेळेस त्यांचं भाषण काय होतं, भाजपमध्ये गेल्यामुळे माझा बळी गेला. 1999चं भाषण आहे. 99 ते 4 वापर करून घेतला. 4 साली अपक्ष उभं राहिले, आमदार झाले आणि स्वार्थासाठी सगळे सामील झाले. 4 साली राष्ट्रवादी सोडली आणि विलासराव देशमुख साहेबांचा हात पकडला. आणि ज्या वेळेला भाषण केलं होतं की या हाताला मतदान केलं नाही, 9च्या विधानसभेला यांनी भाषण केलं, साहेब देता देता देणाऱ्याचे हात घ्या. आणि हात घेतला. 9 साली विजयी झाले. 14 साली परत निवडणूक झाली. आपण साहेब शिवसेनेमध्ये आलो, तुम्ही पण राष्ट्रवादीत होता. सत्ता भाजप सेनेची आली. त्यांना काय अस्वस्थ जायला, त्यांनी काँग्रेस सोडलं. देशमुख साहेब त्याला गेले होते. देशमुख साहेब गेल्यानंतर भेटायला सोय केलं नाही. त्यांना एकाने विचारलं, काय केलं आता काय कोण मागा. ज्यावेळेला देशमुख साहेबांकडे गेले त्याला पतन साहेबांना शिवाय दिली. 14 परत राष्ट्रवादी, म्हणजे आपण आमदार झालो, मी एका मेडिकलमध्ये बसलो, त्यांना प्रदेश उपाध्यक्ष केले. माझ्या समोर बसणारे आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, मी बाहेर म्हणलं टीका देते. थोडे दिवस त्या तिकडे राहा. परत 14 लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार सोडला आणि भाजपच्या उमेदवारामध्ये. परत 19च्या वेळेला ज्या भाजपच्या उमेदवाराला मदत केली, संजय काकांना मदत केली, 5 वर्ष संजय काकाला आपल्यावर राबवून घेतलं. आणि 19च्या निवडणुकीला संजय काकाला सोडलं आणि विशाल पाटलांचं मदत केली. परत तिथे काकांनी टीका केली. परत शरद पवार गटात गेले. 2.5 वर्ष परत जयंत पाटील साहेबांना वापरून घेतलं. आणि ज्या वेळेला सरकार बदललं सगळ्यात पहिल्यांदा बघायला जयंत पाटलांनी सोडलं मी अजितदादांच्याकडे. अजितदादांचं जाताना जयंत पाटलांचं भाषण केलं. आणि आता तिकीट मिळत नाही. 2.5 वर्ष जयंत पाटील साहेबांना वापरून घेतलं. त्यांच्या घरातले एक सदस्य डीपीडीसीला जयंत पाटील साहेबांनी आमच्यावर सगळी ताकद दिली, सगळी मदत केली. आणि अजितदादांच्या हाताने भाषण केलं की काही आम्हाला मदत केली नाही जयंत पाटील, म्हणून आम्ही अजितदादांना सांगतो. आणि तिकीट मिळत नाही असं करत परत गेलो वापसी. परत शरद पवार गटात आले. आता ह्या माणसाला नैतिक अधिकार आहे का मी कोणतं बोलायचं? किती बोलताय? मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचं तुम्हाला प्रयत्न केले. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सांगितलं. माझ्या कर्तृत्वावर साहेब स्पष्टीकरण सांगितलं. वडिलांचा वारसा सांगतोय, वडिलांचा वारसा सांगतोय, स्वतःच काय सांगतोय. आता मी माझ्या वडिलांचा नाही, तुमच्या वडिलांचा वारसा सांगतो. इतकं प्रचंड काम केलंय माझ्या वडिलांनी. माझी नैतिक जबाबदारी आहे माझ्या वडिलांचा वारसा सांगायची. तुम्ही तुमच्या आता साहेब त्यांच्या अडचण अशी झाली. आता हनुमंतराव पाटील साहेब त्यांच्या आजोबा खूप मोठी व्यक्ती होती. त्यांच्या म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर मला बोलण्याचा अधिकार नाही. प्रचंड मोठी व्यक्ती त्यांनी काम केलं होतं. मी माझ्या वडिलांना 8 महिने झाले मी माझ्या वडिलांचा वारसा सांगतोय. तुम्ही तुमच्या आजोबांचं सांगताय, अजून आजोबांचं सांगताय, वडिलांचं. तुमचं काय? या सुहासराव पंचायत समितीला जिल्हा परिषदला काम केलं ना तुमच्या बरोबर. 5 वर्ष मी तुमच्या बरोबर होतो. पंचायत समिती राज्यात पहिली आणली, जिल्हा परिषद राज्यात पहिली आणली. कृषी पशुधन सारखं डिपार्टमेंट ह्या राज्यामध्ये 1 नंबर करण्याचा प्रयत्न केला. एकही ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक असा माणूस आला नाही किंवा सुहासरावांनी चुकीच काम केलंय, भ्रष्टाचार केलाय. तुमचं तसं आहे का?
तुम्ही माझ्या टक्केवारी जबाब केला म्हणजे टेम्पोच्या कामामध्ये 10% पैसे नाही. आता त्यात संजय काका बरोबर होते, मिळालं तर त्यांना विचारा, रुजवात घालून देऊ म्हणजे प्रश्न मिटून जाईल सगळ्या कामांचा. आणि कुणी करावे त्या टक्केवारीचा विचार? साहेब, महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका आहे की ज्या नगरपालिकेमध्ये टेंडर होत असताना राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे टेंडर हे बिलो मध्ये होतात. एकमेव नगरपालिका आहे. 9% आवड टेंडर आहे, प्रत्येक टेंडर 9% आवड. कशासाठी? ती वरचे 9 ही 20, 29% रक्कम ही घेते आणि हे 12% विरोध केला. या सगळ्या गोष्टी, कारण दुर्दैव असा आहे की सांगण्यासारखंच काही नसल्यामुळं आता काहीतरी आरोप करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, परवा दिवशी सुद्धा इथून भाषण केलं साहेब. आता म्हणून तुम्हाला आम्ही आणले, एवढेच 2 गोष्टी मला तुमच्याकडे बोलायला. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुहासबाबूंनी थांबवलं, बरोबर? असं बरोबर आहे ना माझ्या? बरोबर आहे की नाही? खानापूर करणं बरोबर आहे ना? तुम्हाला कदाचित आठवलं नाही आठवले का? आपल्या आयनवाडीचे कुलगुरू होते पवार साहेब. त्या पवार साहेबांच्या काळामध्ये सिनेटमध्ये ठराव झाला होता की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला व्हावं. तिथनं या विद्यापीठाच्या उपकेंद्राची सुरुवात झाली. परत काही लोकप्रतिनिधी जिल्ह्यात असा प्रयत्न केला की ते खानापूर सोयीचं नाही. खानापूरचं उपकेंद्र खानापूरला केल्यानंतर सांगली पासूनच्या गावांचा त्रास होऊ शकतो म्हणून हे हलवलं कुठं? बस्तोड्याला. माहिती घ्या सगळ्या गोष्टींची. हे उपकेंद्र बस्तोड्याला हलवलं साहेब. आणि ज्या वेळेला अनिल भाऊला कळालं की हे उपकेंद्र बस्तोड्याकडे नेण्याचा प्रयत्न चालू आहे, आता तुम्हीच तुमच्या भाषेचं उत्तर द्या. तुम्ही त्यावेळेला तुझे खातं तुमच्याकडच आहे आणि माणूस मी तुम्हाला साक्षीदार मानलाय. अनिल भाऊ साहेबांना भेटले, आज ती लोक नाराज होतील माझ्यावरती तासगावाची, पण त्यांची माफी मागून सांगतो, अनिल भाऊने ते बसतोड्यात थांबवलं आणि कुठं आणलं आणि त्याला हा माणूस जबाबदार आहे. ह्या माणसाने ते काम केलं म्हणून तुम्हाला जबाबदार माणूस मी काम ते काम केलं. नंतरच्या काळामध्ये इथल्या काही तरुण मुलांनी त्याच्यावरती आंदोलन केलं, खूप मोठं उपोषण केलं सर. त्या मुलांचं कौतुक आहे. राजकारणामध्ये ढवळाढवळ करणं माझा स्वभाव नाही. काही लोक सगळ्याच्या बाजूने प्रयत्न करत होते, ते करत होते आणि कोण मी नाकार करणार नाही. ते सिनेटचे मेंबर आहेत. त्यांचं झालं असं की सिनेटमध्ये ठराव झाला म्हणजे यांना वाटलं की आपलं उपकेंद्र मंजूर झालं. त्यांनी जाहीर वाटण्यात सांगितलं 100 कोटी रुपये मंजूर झाले. सांगितलं होतं नाही? सांगितलं होतं काय 100 कोटी मंजूर झाले म्हणून? आणि मी मला सुद्धा वाटलं झाली होती म्हणजे अजितदादाच्या बरोबर झालं असं. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की साहेब मिटिंग लावा. मिटिंग लावल्याशिवाय आम्हाला खरं कुठं काही करणार नाही. साहेबांनी मिटिंग लावताना कुलगुरू सगळे विद्यापीठाची लोक, तुमच्या खात्याची लोक सगळे एकत्रित बोलवली आणि ज्या दिवशी मिटिंग लागली त्या दिवशी कळलं की विद्यापीठातून प्रस्ताव पाठवले. नुसतीच मोकळी मिटिंग झाली. त्या दिवसापर्यंत, त्या मिटिंगच्या दिवसापर्यंत विद्यापीठाचा प्रस्ताव तिथं नव्हता. कोणीही त्याचा पाठपुरावा केलेला नाही. त्यांनी नुसती मोकळी घोषणा करून टाकली आणि मोकळे झाले. भुलवायचं काम करायची जबाबदारी. कारण साहेब नाना जागा कोणाची आहे? नगरपंचायत दुसरं कोण आहे? टेंबू. तुम्हाला माहिती आहे का? त्या टेंबूकडे प्रस्ताव आम्ही सांगितलं अधिकाऱ्यांना तयार करा आणि जागा नगरपंचायतला आणि टेंबूची जागा द्यायची झाली तर परत त्याचा आडफाटा नको, आपल्यावर कुणाची संख्या नको, तुम्ही ताबडतोब प्रस्ताव देऊन पाठवून द्या जेणेकरून उपकेंद्राला ते जागा गेली पाहिजे. आम्ही कधी म्हटलं तुम्ही प्रयत्न केला नाही, तुम्ही केलं नाही. आणि ज्या ज्या वेळेला जमलंय मुख्यमंत्री साहेब सर्वात टप्प्याच्या भूमीतून त्या दिवशी पण आम्ही सांगितलं की साहेब हे उपकेंद्राचं तेवढं काम मंजूर करा म्हणून. आता तुम्हाला विनंती एवढीच करणार साहेब की तुम्हाला बोलवायचा उद्देशच आमचा एवढा आहे की काही झालं सुहास बाबूला श्रेय न द्या आम्हाला काही फरक पडत नाही. मला तुमच्या उपकेंद्राचं श्रेय घ्यायचं नाही. कुलगुरू साहेबांच्या पासून सुरुवात होत्या आणि त्या ज्या मुलांनी उपोषण केले त्यांचं खरं श्रेय आम्ही श्रेयामध्ये घेणार नाही. साहेब तुम्हाला विनंती एवढीच आहे की सरकार आले सरकार येणार आहे तर 100% येणार. काही सुद्धा काही विकास करणार साहेब. मी आता फिरतोय ह्यांच्यावर माझा विश्वास नाही पण इकडे नाही वाईट कार्यक्रम म्हणजे बाहेर येऊन सांगते येणार आहे तुम्ही काय करू नये. त्यामुळं मला खात्री आहे सरकार येणार आहे. साहेब सरकार आल्या तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला सुहास बाबूला आमच्या आधारे सांगितलं समाजामध्ये मंत्रीपद आयुष्यात कधी मागणार नाही पण तुम्हाला ही आमची कामं करावी लागतील. पहिलं आमचं उपकेंद्र त्या ठिकाणी मंजूर करा.
जरी सुहास बाबर आमदार असला तर तुम्हाला शब्द आहे माझा, तुम्हाला मी त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 100% बोलवेन. तेवढी दानच माझ्यामध्ये 100%. मी तुम्हाला डावलणार. या पद्धतीनं काम करण्याची भूमिका ह्या मतदारसंघामध्ये आम्ही आज तागात पार पडले. कधी तू कुठल्या पार्टीचा आहे, तू कुठल्या गावचा आहे, तू कुठल्या गटाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, ही कधीही भूमिका न घेता आलेल्या प्रत्येक माणसाची मदत करणं, ही भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलाय. आणि हीच भूमिका इथून पुढच्या काळामध्ये आयुष्यभर घेण्याची जबाबदारी आम्ही 100% पूर्ण करू. साहेब, पाणी आलं, एक राष्ट्रीय महामार्ग आमच्या खानापूरमधून गेला. गडकरी साहेब आले होते, त्यांनी परवा दिवशी सांगितलं ग्रीनफील्ड हायवे आम्ही नेणार आहे. तो जातोय आमच्या रेवणगाव पासून तो रस्ता आमच्यापासून अगदी 2-4 किलोमीटरवरती आहे. MIDC येण्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागतं, त्याच्यामध्ये पाणी देण्याची जबाबदारी आम्ही केली. दळणवळण रस्त्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोय. लाईट 10 नवीन सबस्टेशन साहेब आम्ही ह्या 3 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये उभा केले. आपलं PHCचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ट्रामा केअर सेंटर आपलं राजाभाऊ मंजूर आहे. हे सगळं करत असताना इथल्या मुलांना भविष्यामध्ये रोजगार मिळावा या हेतून तुमच्या भाषणामध्ये आम्हाला अपेक्षित एवढंच आहे की आठवड्याची MIDC तुम्ही केलीच. म्हणजे तुम्ही त्या दिवशी अनिल भाऊंच्या वाढदिवसा दिवशी जाहीर भाषणात तुम्ही सांगितले की आपण ते मंजूर करूया म्हणून. फक्त 2 जागा बघितलेत, 1 जागा फायनल केली की त्यातले आपण ते करून देऊया. पण ह्या घाटमाथ्यावरती ह्या गावाचा विकास व्हावा, इथल्या लोकांना काम मिळावं या हेतून तुम्ही इथं एक मिनी MIDC करावी अशी आमची मागणी तुमच्यापर्यंत आहे. ती पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. साहेब, क्वालिटीची द्राक्षे क्वांटिटी नाशिकला असेल, पण क्वालिटी आमच्या ह्या पळशीसारख्या गावामध्ये आमची क्वालिटी ठरते. साहेब, एक्सपोर्टचा दर हे ठरवणारा गाव पळशी, इथला दर ठरणार मग महाराष्ट्रावर जातो सगळा दर, मग एक्सपोर्टची द्राक्ष त्या ठिकाणी होतात. त्या एक्सपोर्टच्या द्राक्षांसाठी काही तपासणीचे लॅब आहे, रेसिड्यू तपासणी असेल, लीफ अनालिसिस असेल, टिश्यू अनालिसिस असेल, त्याची लॅब उभा करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. ती सुद्धा ह्या घाटमाथ्यावरती उभा करण्यासाठी भविष्यामध्ये आपण प्रयत्न करू. तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे, हे सगळं करत असताना आज अनिल भाऊंच्या पक्षात होणारी पहिली निवडणूक आहे. मी अनेक भाषणामध्ये सांगितलं साहेब, 1.5 वर्षामध्ये मी माझी आई आणि वडील दोघंही कामावर बसलो. मी काय त्याचं भांडवल केलं नाही. परवा दिवशी अर्ज भरायला जाताना माझी चुलती मला ओळायला लागली, मला धावलं नाही. आई ओळखण्याचं दुःख कुठल्या मुलाला नसतं. मी डोळ्यात पाणी आले. एक जण म्हणला रडतोय, आता म्हणलं काय रडतोय ना, माझ्या भावना कळत नाहीत. मला जिथे आई वडील गेले त्याला त्या भावना कळत असतात. पण मी ते सगळं बाजूला ठेवून त्या समोर बसलेल्या तमाम लोकांनी, त्या अनिल भाऊंच्या वरती प्रेम करणाऱ्या लोकांनी इतकं प्रेम दिले की त्याला मर्यादा नाही, ती ताकद घेऊन मी तुमच्या पुढे उभा आहे. साहेब, माझे वडील त्याला 90 साली पहिल्यांदा उभा राहिले होते. त्यावेळेला धोतर आणि नेहरू शर्ट घालायची पद्धत होती. माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती. पण ज्या ज्या सभेला अनिल भाऊ जायचे त्या प्रत्येक सभेला ही नेते मंडळी त्या सभेमध्ये ओढा करून करायची. आणि रोजगार हमीच्या कामावर आलेली माणसं, कोण 1 रुपये टाकायचं, कोण 10 रुपये टाकायचं, कोण 30 रुपये टाकायचं, कोण 50 रुपये टाकायचं. आणि तशी निवडणूक त्याला पैसे मात्र लागत नव्हते. तर त्याला डिझेलला या सगळ्या गोष्टींना पैसे लागायचे. साहेब, 30 वर्ष झाले, 35 वर्ष झाले माझ्या वडिलांनी निवडणूक लढवून. आज 2024ला त्यांचा मुलगा म्हणून सांगत असताना साहेब किती प्रेम करावं. आज सुद्धा माणसाने मला वर्गणी करून दिली. ज्या ज्या गावात गेलोय त्या प्रत्येक गावामध्ये साहेब लाडक्या बहिणीने ओळखताना 500 मला दिले विधानसभेच्या निवडणुकीसाठी. काही मुलींनी साठवलेले पैसे छोट्या मुलीनं पिगी बँक फोडून दिली, मला पैसे दिले. 35 वर्षांचं साहेब जर एवढं प्रेम असेल तर काय तर आम्ही केलं. आम्ही लोकांसाठी राबण्याचा प्रयत्न करतो. त्या जाता तुम्हाला एवढंच सांगतो, हा सुहास बाबरचा तुम्हाला शब्द आहे. ज्या पद्धतीने अनिल भाऊने तुमच्या समर्पित काम केले त्या पद्धतीनं इथून पुढच्या तुमच्यावर कायम आणण्याचा प्रयत्न करू. अजून एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. आमच्या ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल ते सोने चांदी आमचे गलाई व्यवसायाचे. मागच्या 5 वर्षापासून ह्या लोकांना खूप त्रास होतो. तुमच्याकडून ह्या लोकांच्या अपेक्षा आहेत. अनिल भाऊ प्रत्येकाला मदतीने जायचे. आज तेवढी माझी ताकद पोहोचत नाही. भविष्यामध्ये तुम्ही सर्वांनी संधी दिली तर ती ताकद माझी पोहोचेल. पण आपल्याला राष्ट्रीय पातळीवरती तुम्हाला सर्वांना एकत्रित येऊन त्या गलाई व्यावसायिकांचा निर्णय त्यांना मदत करावी लागेल. त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये हा व्यवसाय त्यांचा आणावा लागेल. साहेब, त्यामुळे काय होतंय, आता आमच्या लोकांना डिपार्टमेंटचा फार त्रास होतो. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणी पोट दाखवतं आणि खोटी केस आमच्यावर दाखल होते आणि 10 ग्रॅमचं 100 ग्रॅम द्या, 500 ग्रॅम द्या, असा आमच्या लोकांना त्रास होतो. आणि खूप मोठे व्यावसायिक आमच्या ह्या गलाई व्यावसायिकाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पाणी नसताना आम्ही जे जगलोय त्या गलाई व्यावसायिकांच्या जीवावर जगलो. ते होते म्हणून आमचा मतदारसंघ टिकून होता. तर ह्या मंडळींना भविष्य काळामध्ये आपल्याला मदत करावी लागेल. तुम्ही सर्वांनी एकच विनंती आहे, जाता जाता तुम्हाला विनंती करतो,
राजकारणामध्ये इलेक्शन 4 महिने अवधी आहे, काय वाटत नसतं. 4 दिवस फार वाईट असतात शेवटचे. हे 4 दिवस दर 1 तासाला निवडणूक बदलत असते. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, सभा झाली, उद्या तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे. उद्या आदरणीय मुख्यमंत्री महोदय आटपाडीमध्ये बरोबर 1 वाजता सभेला येणार आहेत. तुम्हाला यायच्या सगळ्यांना सभेला, पण ती आपली शेवटची सभा असेल. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला माझी विनंती आहे, हे सगळं करत असताना सुहास बाबर एकटा करू शकत नाही. तुम्ही सगळे सुहास बाबर आहात, तुम्हीच होणारे आमदार आहात असे ग्रहित घेऊन तुम्हाला बूथ पर्यंत जाऊन आपलं चिन्ह धनुष्यबाण 2 नंबरचं आपलं बटन आहे तिथपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतांनी मला विजय करा अशी अपेक्षा देखील थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.